Welcome Standard 12 Science Bifocals Vocational Courses student. Myself introductions Mr. S.S. Sheikh from HPT Art and Arvake Science College Nasik. Bifocals Vocational Electronic Department in charge. Today I have discussed particles, how to use a breadboard, electronics particles paper 1 and paper 2. या ई लर्निंगच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचे प्रॅक्टिकल संदर्भात ऑनलाईन इंट्रोडक्शन्स मी तुम्हाला ब्रेडबोर्डबद्दल देत आहे. चला आता आपण ब्रेडबोर्डचं इन्फॉर्मेशन बघण्याच्या आधी, बोर्ड येण्याच्या आधी जे टॅग बोर्ड आपण वापरत होते, इथे तुम्हाला टॅग बोर्ड्स आणि ब्रेडबोर्ड यांची इन्फॉर्मेशन ज्यांना डिस्कशन्स करायचे आपण बघूया. ब्रेडबोर्ड डिझायनिंग करतात. या ब्रेडबोर्डमध्ये एक इन्सुलेटर बॅकलाइट सीट असतं. इन्सुलेटर बॅकलाइट सीट तुमची जे मेजरमेंट आहे 10 सेंटीमीटर बाय 6 सेंटीमीटर्स या 4 सेंटीमीटर्स तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आपण. त्याच्यानंतर तिथं नंबर ऑफ मार्किंग करून तिथं आपण ड्रिलिंग मेकॅनिकल हँड ड्रिल मशीन्स आहे या इलेक्ट्रिकल ड्रिल मशीन इथं आपण होल करतोय. हे होल्ड करण्याच्या आधी त्यासाठी त्याला मार्किंग जे केलेलं आहे तिथं एक सेंटर पंच लागतोय. जे टूल्सची इथं आवश्यकता पडेल, टूल्स आणि हॅमर तुम्हाला लागेल. ज्या तुम्ही हे बॅकलाइट सीट घेतलं, या बॅकलाइट सीटवर तुम्ही मार्किंग केल्यानंतर पंच करतोय. पंचिंग नंतर आपण तिथं ड्रिलिंग करतोय. इथं ड्रिलिंग तुम्हाला दिसते. नंतर या ड्रिलिंग्समध्ये जे केलेले तुम्हाला ते होल्स दिसतात. या होल्समध्ये तुम्हाला मी दाखवते, याला लक्स किंवा टॅग असं म्हणतात. हे तुमचे टॅग्स आहेत आणि ह्या बोर्डवर फिट केलेले आहेत. इथं नंबरिंग तुम्हाला दिसते, होल्स केले दिसतात. तिथं मी नंबर ऑफ टॅग या लक्स फिट केलेले आहेत आणि त्याच्याला हॅमरचा यूज करून याला पंच करून बॅक साईडला एक थिन टाईपचं बॅकलाइट सीट यूज केलेलं आहे. म्हणजे याचा बॅकलाइट सीट इट इज कॉल्ड द इन्सुलेटर्स आहे आणि हे द टॅग्स आहेत, हे कंडक्टर्स आहेत. मग ह्या बॅकलाइट सीटचा यूज करून जुन्या पद्धतीने सर्किट असेंबल करायचं आहे. इथं भरपूर वेळ जायचा. कॉम्पोनंटची लेंथ मेजरमेंट काही राहायचं नाही आहे. मग त्यासाठी लॅबोरेटरीमध्ये आपण प्रत्येकाने टूल्स आणि मटेरियल्स बघितले आहेत. ही बघितल्यानंतर सोल्ड्रॉनची स्पेसिफाईड गन 25 वॅटची दिली आहे. ही सोल्डिंग आयन याला असं म्हणतात. नंतर हे तुम्हाला हे कळतंय पेस्ट आहे, याला फ्लेक्स असं म्हणताय. आणि कॉम्पोनंट सोल्डर करण्यासाठी हे सोल्डर वायर्स आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेडबोर्डचे तुम्हाला नंबर ऑफ कॉम्पोनंट दिसतात आणि त्या कॉम्पोनंटला एक्सटर्नल जी वायरिंग करायची त्यासाठी हे फ्लेक्झिबल्स वायर यूज केलेले आहेत. त्याच्यानंतर वायरचं इन्सुलेशन्स कवर काढण्यासाठी इथे तुम्हाला एक वायर स्टिपर दिसतोय आणि वायरला कट करण्यासाठी हे तुम्हाला कटर दिसतंय. हे कॉम्पोनंटला प्रॉपर शेप देण्यासाठी त्यासाठी तुम्हाला लॉंग नोज प्लायर यूज करायचं आहे. ज्यावेळेस आपण ते कॉम्पोनंट सोल्डर करतोय 3-4 कनेक्शन येत आहे, त्यासाठी आपण ट्विझरचा यूज करून तो कॉम्पोनंट पकडतोय आणि ते सोल्डर करतोय. आणि तुम्हाला वायर कट करायचं असेल तर ही तुम्हाला नाईफ दिसते. ह्या टाईपचं तुम्हाला एखादं सर्किट बनवायचं असेल तर तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये टूल किट किंवा जे मटेरियल्स आहेत ते मटेरियल्स घ्यावं लागेल. त्यानंतर मग आपण इथं तुम्हाला इथं एक्झाम्पल दाखवलेलं आहे. एक टॅगबोर्ड घेतला. या टॅगबोर्डवर आपण एक सर्किट डिझायनिंग केलेलं तुम्हाला दिसते. अर्थात प्रत्येकाचा अभ्यास झालेला आहे. पॉवर सप्लायमध्ये काही इथं 4 डायोड वापरलेले आहे. इथं ब्रिज तयार केलेलं आहे. नंतर कॅपॅसिटर वापरलेलं आहे. रेक्टिफायर सर्किट आणि आउटपुट LED वापरलेलं आहे आणि तिथं इनपुट तुम्ही ट्रान्सफॉर्मरपासून त्याला इनपुट देत आहे आणि या स्विचने ऑपरेट करताय. हे जेव्हा तुम्ही सर्किट बनवताय जिथे नंबर ऑफ कॉम्पोनंट जे काय सर्किट असेल त्या सर्किटचे इथे नंबर ऑफ कॉम्पोनंट आपण असेंबल करतो इनसाईडमध्ये आणि आउटसाईडचा लगला इथं तुम्ही वायरचा यूज करून इथं तुम्ही वायरिंग करताय, रिक्वायरमेंट ऑफ वायरिंग करतात. हे करताना इथं वेळ जातोय. वायरिंगमध्ये सोल्डर प्रॉपर होत नाही, तिथं लूज कनेक्शन होत आहे, सर्किट ऑपरेट होत नाही. ह्या पद्धतीने हे टॅगबोर्डवरती आपण असेंबल करून केल्यानंतर
मग ते सर्किट ज्याचं आपण टेस्ट करतोय, असेंबल केलेलं सर्किट हे आपण टेस्ट करतोय, त्याला इनपुट दिलेलं आहे, स्विच सप्लाय ऑन केलेला आहे आणि आउटपुट व्होल्टेज DC व्होल्टेज किती मिळालं हे आपल्याला मॉनिटरवर दिसते 7.19 म्हणजे AC 230 व्होल्ट दिले, इथे तुम्हाला आउटपुट DC व्होल्टेज मिळालं आहे. पण हे करताना इथं भनकत तुमचा वेळ गेला, असेंब्लीमध्ये वेळ गेला, कॉम्पोनंट सोल्डरमध्ये वेळ गेला आहे. म्हणून त्यासाठी एक नवीन डिझायनिंग केलेला बोर्ड आहे, त्या बोर्डला सोल्डरलेस बोर्ड असं म्हणतात. त्याचं नाव आहे ब्रेड बोर्ड. म्हणजे हे सर्किट आणि इथं आलेलं या दाखवलेलं एवढं बोर्ड होती असेंबल केलेलं दोघांना डिफरंट दाखवलेलं आहे. इथं बॅटरी दाखवलेली आहे, इथं तुम्हाला स्क्रू अलाइनमेंट केलेलं आहे, इथं सिरीज रेजिस्टन्स दाखवून इथं मेकॅनिकल स्विच करून एक सर्किट दाखवलेलं आहे. म्हणजे दोन सर्किटचं कंपॅरिझन तुम्हाला करतं की इतका वेळ इथं जातोय आणि इथं सिंपल एक सर्किट तयार होते टॅग आपलं ब्रेडबोर्डने. चला बघूया आता ब्रेडबोर्ड कसा असेल. या ब्रेडबोर्डची इन्फॉर्मेशन बघितली, you just plug in verticals your component in the positions you want to without soldering. म्हणजे आपण काय करतो, हे जर तुम्हाला ब्रेडबोर्ड दिसतात, ह्या ब्रेडबोर्डचा आपल्याला स्टडी करायचा आहे. इथं आपलं सोल्डर न करता इथं कॉम्पोनंट डायरेक्ट तुम्हाला तिथं व्हर्टिकल्स तुम्हाला लाईन दिसतात. या ब्रेडबोर्डमध्ये तुम्हाला व्हर्टिकल लाईन दिसतील, हॉरिझॉन्टल लाईन दिसतील. कसा डिझायनिंग केलेला आहे याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. मोस्टली आपण लॅबोरेटरीमध्ये जो ब्रेडबोर्डची साईज यूज करतोय ती साईज 175 mm, इट मीन्स 17.5 सेंटीमीटर्स बाय 6.7 सेंटीमीटर बाय 8 mm. म्हणजे याची लेंथ बघितली ती 17.5 आहे, त्याची विथ बघितली आपण 6.7 आहे, त्याचा डायमीटर बघितला तर 8 mm आहे. असे डिफरंट साईजचे पण मार्केटमध्ये ब्रेडबोर्ड अवेलेबल्स आहेत. आता या ब्रेडबोर्डचं आपण बघताना आपल्याला इथं सर्किट जोडायचं आहे, आपल्याला इथं कनेक्शन्स करायचं असेल तर इथं थोडंसं शॉर्टकट एक्सप्लेन केलेलं आहे. द प्रोजेक्ट बोर्ड म्हणजे ह्या ब्रेडबोर्डला दुसरं नाव प्रोजेक्टसाठी यूज करतात म्हणून त्याला प्रोजेक्ट बोर्ड पण असं म्हणतात. विल ॲक्सेप्ट ऑफ द क्लॉक क्लिप. इथं तुम्हाला नंबर ऑफ त्या होल्स दिसतात, त्या होल्समध्ये तिथे एक क्लिप दिलेली आहे, तिथं क्लिपमध्ये ती वायर किंवा तो कॉम्पोनंट इन्सर्ट होतो. हे जर कॉम्पोनंट इन्सर्ट होतात त्याला क्लॉक क्लिप असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये कॉम्पोनंट इन्सर्ट होतात आणि तो लॉक होतोय, मग त्याला लॉक क्लिप असं म्हटलं आहे. नंतर द स्मॉल डीप असं म्हटलेलं आहे की तुम्हाला हे जिथं ब्रेडबोर्ड आपण स्टडी करूया. डीपचा अर्थ आपल्याला पुढे आपण बघूया. डीप म्हणजे काय, डीप याचा अर्थ ड्वेल इन लाईन पॅकेज, म्हणजे डबल लाईन्स असतील पॅरलमध्ये ते आपल्याला बघायचे आहेत. मी इथं सर्व कॉम्पोनंटचा यूज करून आपल्याला सर्किट इथं डिझायनिंग करायचं बघायचं. मग आता आपण सर्किटमध्ये आता तुम्हाला हा तुम्हाला एक ब्रेडबोर्ड दिसतोय. ह्या ब्रेडबोर्डमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही एक कॉम्पोनंट मी इथं स्टडी केलेला आहे, कॉम्पोनंट इथं मी फिट केलेला आहे, इथं जॉईंट केलेला आहे. मग या बोर्डला नाव दिलेलं आहे सोल्डरलेस बोर्ड. आता तुम्ही हा ब्रेडबोर्ड ऑब्झर्व केला असेल, तुम्हाला दिसतोय इथं तुम्हाला इथं नंबरिंग सिस्टीम दिसत आहे 1 2 3 4 5 6 7 अशा टोटल तुम्हाला तुम्हाला रो दिसतात. हा कॉलम दिसतोय, हा 1 by 1 तुम्हाला हे कॉलम दिसत आहेत. त्याच्यानंतर इकडं पण मध्ये सेंटरला स्लॉट दिसतो, म्हणजे याचा ही इंटरकनेक्ट नाही आहे, हे तुम्हाला कॉलम दिसतात. त्याच्यानंतर नंबर ऑफ तुम्हाला रो पण दिसतात. मग इथं बघितलं हा पहिला रो आहे, दुसरा रो, तिसरा रो असे नंबर ऑफ रो पण दिसतात. त्याच्यानंतर राईट हँड साईड ॲक्च्युली तुम्हाला सप्लायसाठी तुम्हाला पॉवर सप्लाय इथं कनेक्ट करायचं असेल तर AC मेन्सला किंवा आपलं DC सप्लाय जर आपण कनेक्ट करतो तर सोर्स कनेक्ट करण्यासाठी मोस्टली ह्या राईट हँड साईड पॉझिटिव्ह और निगेटिव्ह सिलेक्ट करतात. टॉप साईडला पण तुम्हाला इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथं तुम्हाला दिसतात. ह्या लाईनचा स्टडी करायचा आहे. याची जर बॅक साईड तुम्ही जर ऑब्झर्व केली तर बॅक साईड ऑब्झर्व करताना तुम्हाला हे राईट हँड साईड म्हणजे हा जो पार्ट दाखवलेला आहे हा राईट साईडचा सेक्शन्स आहे. या तुमच्या व्हर्टिकल लाईन्स कंप्लीट एकमेकाला कनेक्टेड्स आहेत. मग इथं तुम्हाला दिसते निगेटिव्ह दिसते, तुम्हाला डार्क कलर दिसते, ही व्हर्टिकल लाईन हॉरिझॉन्टल लाईन्स ही कंप्लीट एकमेकाला कनेक्टेड आहे, शॉर्ट आहे. सिमिलरली तुमचे पॉझिटिव्ह पण दिसते, ही एकमेकाला कनेक्टेड्स आहे, हे तुम्हाला टॉपला दिसते. त्याच्या बॅक साईडला तुम्हाला दिसल्यानंतर हा तुम्हाला इनसाईडमध्ये हा कनेक्टर दिसतोय. या कनेक्टरलाच आता आपण स्टडी बघितलं का
क्लॉक क्लिप असं म्हणतात, तिथं कॉम्पोनंट फिट होतो, हा इथं कंडक्टर मला दिसतोय. या दोन लाईन ॲक्च्युली आयसोलेट आहे, एकमेकाला जोडलेल्या नाहीत, पण कंप्लीट हॉरिझॉन्टल लाईन हे कनेक्टेड्स आहेत. त्याच्यानंतर राईट साईड तसंच सिमिलरली लेफ्ट साईडला पण तुम्हाला दोन हॉरिझॉन्टल लाईन दिसतात, दोन पॅरलल लाईन दिसतात, बरोबर आहे. आणि आता इनसाईडमध्ये बघितल्यानंतर हा इनसाईडमधचा जो तुम्हाला सेंटरमध्ये दिसतोय, सेंटरचा पार्ट तुम्हाला कम्प्लीट ओपन्स आहे आणि तुम्हाला हे नंबर ऑफ रो दिसतात. हा एक रो याला पॅरलल दुसरा रो आहे, हा 2 नंबरचा रो त्याला पॅरलल दुसरा नंबरचा रो आहे, तिसरा रो त्याचा पॅरलल रो आहे. म्हणजे ह्या दोन पॅरलल रो आहेत, म्हणजे या डबल लाईन्स आहेत, म्हणून त्याला डीप असं म्हटलंय, ड्युएल इन लाईन पॅकेज असं म्हणतात. म्हणजे ही रो कंप्लीट एकमेकाला कनेक्टेड्स आहे इंटरनली. वरून तुम्हाला इथं बघितल्यानंतर ही जर आपण ए पासून बघितलं तर जेपर्यंत आपण जातो हा एकमेकाला कनेक्टर तुम्हाला दिसेल, मध्ये गॅप दिसतो, ओपन दिसतो, नंतर पुढचा ABCDEF असं तुम्हाला दिसते ही कनेक्टर. ह्या पद्धतीने याची अलाइनमेंट केलेली, स्पेशल डिझायनिंग केले. मग आता आपण जस्ट बघूया कसं डिझायनिंग केलेलं आहे. तर आता बघताना तुम्हाला ब्रेडबोर्ड, आताच तुम्ही ॲक्च्युली ब्रेडबोर्ड बघितला आहे, आता इथं याची इमेज आपण बघतोय. इमेज बघताना तुम्हाला कळतं, आताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, राईट हँड साईड जर आपण बघितला ह्या तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन्स दिसतात, राईट. ही पॉझिटिव्ह लाईन दिसते, ही तुमची निगेटिव्ह लाईन दिसते. माझ्या लेफ्ट हँड साईडला पण तुम्हाला पॉझिटिव्ह लाईन दिसते, निगेटिव्ह लाईन दिसते. म्हणजे तुम्ही आता हा ब्रेडबोर्ड तुम्ही व्हर्टिकल पकडा किंवा हॉरिझॉन्टल पकडा, तुमची कोणतीही पोझिशन बघा, तर तुम्हाला राईट साईड आणि लेफ्ट साईड इथं तुम्हाला सप्लाय जोडायचा आहे, म्हणजे पॉवर लाईन्स तुमचे आलेले आहेत. मग ह्या लाईन्समध्ये तुम्हाला सप्लाय सपोज पॉझिटिव्ह घ्यायचं असेल तर हे नंबर 1 2 3 4 5चा तुम्हाला एक ब्लॉक दिसतोय, हा 5चा ब्लॉक हे डबल लाईन्स आहे, दुसरा 5चा ब्लॉक डबल लाईन्स आहे. पण ही कंप्लीट पॉझिटिव्ह लाईन हे इंटरन कनेक्ट आहे, तुम्ही त्याचं इंटरन आताच बघितलेलं आहे. नंतर निगेटिव्ह लाईन्स बघितल्यानंतर ह्या दोन लाईन्स आहेत, या दोन लाईन हॉरिझॉन्टल लाईन्स हे इंटरकनेक्ट नाही आहे, त्या सेपरेट लाईन्स एकमेकाला कनेक्टेड्स आहेत. त्याच्यानंतर सिमिलरली राईट हँड साईड बघितलं तर लेफ्ट साईडला पण तुम्हाला हा पॉझिटिव्ह ट्रॅक दिसतोय, इकडे निगेटिव्ह ट्रॅक दिसतोय. आता इनर पार्टमध्ये बघूया. इनर पार्टमध्ये बघितल्यानंतर इथं तुम्हाला ब्रेडबोर्ड बघितल्यानंतर तर प्रत्येक बोर्ड किंवा ABCDE म्हणजे तुम्हाला 5 असं दिसतं तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ A कॉलम आहे कंप्लीट आहे, B कॉलम आहे, C कॉलम आहे, D कॉलम आहे, E कॉलम्स आहे. म्हणजे तुमचे हे कॉलम असे दिसतात. त्याच्यानंतर F बघितल्यानंतर FGHIJ तुम्हाला हे कॉलम दिसतात. आता आपण रो बघूया. एचा जो रो आहे त्यालाच पॅरलल दुसरा पण रो तुम्हाला 1 नंबरचा रो दिसतो, तो त्याला पॅरलल आहे. 2 नंबरचा रो बघितल्यानंतर त्याला हा पॅरलल आहे. 3 नंबरचा रो त्याला पॅरलल, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे स्मॉल डीप याचा अर्थ ड्युअल इन लाईन पॅकेज. आणि क्लॉक कीप याचा अर्थ ही जर तुमचा आलेला 1 नंबरचा जो रो दिसतो तुम्हाला, ही जर एकमेकाला कनेक्टर आहे, याच्या इनसाईडमध्ये तिथं क्लिप कनेक्ट केली. मग आता आपण आताच बघितलं आहे का आपण ब्रेडबोर्ड बघितला, या ब्रेडबोर्डमध्ये साईज आपण स्टँडर्ड साईज ठरलेले असतात. मग तुम्हाला इथं नंबर ऑफ रो दिसतात. फॉर एक्झाम्पल 12 नंबरचा रो दाखवून दिलेला आहे, हायलाईट करून दिलेला आहे. 12 नंबरलाच पॅरलल 12 नंबर दिसतोय, म्हणजे 2 डबल लाईन दिसतात, म्हणून त्याला डीप असं म्हटलं आहे. आता सिमिलरली इथं बघितल्यानंतर Cचा कॉलम बघतोय, तुम्हाला Cचा कॉलम दिसतोय. आता इथंच हे इनसाईडमध्ये जे क्लॉक क्लिप जे इनसाईडमध्ये फिट केलेली आहे, त्याच्या बॅकसाईडला जर आपण आत्ताच मागच्या याच्यामध्ये बघितलं, बॅकसाईडला तुम्हाला क्लिप दिसेल, ह्या टाईपची ती कनेक्टेड असतं, ज्याला क्लिप असं म्हणतात. इथं तुमचा कॉम्पोनंट प्रत्येक हा एक पॉईंट आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला म्हणजे ABCDE हे जर तुमचे जे कॉलम तुम्हाला दिसतात, ABCD तुम्हाला कॉलम दिसतात, त्यातलं जो 1 नंबरचा रो आहे हा इंटरनली ही क्लिप इथं कनेक्टेड आहे. नंतर अल्टरनेट 2 नंबरचं कनेक्टेड आहे, 3 नंबर कनेक्टेड आहे, 4 नंबर कनेक्टेड आहे. म्हणजे 1 बाय 1 अल्टरनेट हे सर्व इथं कनेक्टेड तुम्हाला दिसतात. जसं 1 पासून तर 30 पर्यंत तुम्हाला हे इथं इनसाईडमध्ये इथं क्लिप फिट केली असेल. सिमिलरली तुमच्या राईट हँड साईडमध्ये इथं पण तुमची क्लिप इथं टाकून दिले FGHIJ, इथं पण तुम्हाला इथं क्लिप तुम्हाला दिसते. म्हणजे
एक नंबरचा तुम्ही जो रो घेतला असेल तर एक नंबरचा रो मध्ये दुसरा त्याला पॅरलल दुसरा पण रो आहे तो पण एक नंबरचे. 2 नंबरच्या रोला पॅरलल 2 नंबर रो आहे. त्याच्यानंतर आपण आता बघूया फॉर एक्झाम्पल आता सी कॉलम घेतला तर तुम्हाला सी कॉलममध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनमध्ये आपल्याला कॉम्पोनंट अरेंज करता येईल. म्हणजे सपोज मी 2 नंबरमध्ये कॉम्पोनंट इन्सर्ट केला, एक रजिस्ट्रेशन टाकला, फर्स्ट टर्मिनल टाकलं, सेकंड टर्मिनल मी 5 नंबरमध्ये टाकलं, तर याचा अर्थ 2 नंबर आणि 5 नंबर हे एकमेकाला इंटर कनेक्ट नाही आहे. त्याच्यानंतर अजून मला कनेक्शन घ्यायचं असेल 5 पासून त्याच्या 5च्याच रोमध्ये मी दुसरा रजिस्ट्रेशन टाकेल आणि नेक्स्ट याला कनेक्ट करेल, असं आपल्याला कनेक्शन्स करता येईल. आता इथं बघितल्यानंतर ह्या ज्या लाईन्स आहेत राईट हँड साईड जे मी तुम्हाला म्हटलं ते राईट हँड साईडला इथं पॉवर्स लाईन्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते सप्लाय जोडतात, त्याला बसेस असं म्हणतात. राईट. मग इथं तुम्हाला दिसतंय, मला कळतंय इथं मी ABCD हे डार्क तुम्हाला कलरमध्ये दिसतंय, म्हणजे याचा इंटरकनेक्ट आहे, हे याला पॅरलल इंटरकनेक्टर आहे. 1 बाय 1 तुमचं इंटरनल बघितल्यानंतर हे रो तुम्हाला हे इंटरकनेक्ट दिसत आहेत. राईट. आणि या बसेस लाईन्स आहे, बसेस लाईन्स इथं तुमच्या राईट हँड साईडला ह्या पॉवर लाईन आहे, कंप्लीट बसेस लाईन शॉर्ट आहे, इथं पेन्सिलीने मार्क केले. व्हिडिओ हे तुम्हाला ब्रेडबोर्डवर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे, हे तुम्ही पुन्हा पुन्हा बघा. मग कसा यूज करायचा, टॅगबोर्ड्स आणि ब्रेडबोर्डमध्ये काय फरक आहे. टॅगबोर्डमध्ये मोस्टली आपण काय करतो, एक बॅकलाईट सीट आहे त्याच्यावर टॅग अरेंज केलेले फिट केलेले आणि त्या टॅगवर आपण कॉम्पोनंट फिट करतो, त्याला वायरिंग करतो, त्यासाठी तुम्हाला सोल्डर मेटल वायर लागतंय. मग कॉम्पोनंट सोल्डर करायचं नाही, मग सोल्डरलेस बोर्ड बघितला, त्याला ब्रेडबोर्ड आपण बघितला आहे. या बोर्डचा याचा वापर करून आपण सर्किट डिझाईन बनवू शकतो. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.